Hello dear students, today is the last lecture for the chapter Laws of Motion and our today's subtopic is the center of mass. Now, what is center of mass? The center of mass is the point at which the whole mass of the body is supposed to be concentrated so as to apply the Newton's laws of motion for the body. म्हणजे बॉडी खूप मोठी असते पण न्यूटनचे नियम हे फक्त त्या एका सेंटर ऑफ मास या पॉइंटवर आपण अप्लाय करतो तेव्हा न्यूटनच्या नियमाप्रमाणे त्या बॉडीची मोशन होत असते. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस हाऊ टू फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी. आता जर सिंगल पार्टिकल सिस्टम असेल म्हणजे सिस्टमला एकच पार्टिकल आहे तर मग त्याचं जे सेंटर ऑफ मास आहे तेच पार्टिकल असणार आहे. पण ज्या बॉडीज आहेत रुटीनली ज्या अवेलेबल असतात तर समजा एखादी एन पार्टिकल सिस्टम आहे, ही बॉडी पण नाही आहे पूर्ण, तिथे त्या सिस्टमला एन पार्टिकल्स आहेत तर मग द सिस्टम ऑफ एन पार्टिकल आपण जर कन्सिडर केली, सिंगल पार्टिकलपासून आपण एन पार्टिकलवर आलो. आपल्याला माहिती आहे आपण सोप्याकडून नेहमीच कठीणाकडे येत असतो. सो एन पार्टिकल सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमला M1, M2, M3 डॉट 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 अप टू MN असे एन पार्टिकल्स आहेत. म्हणजे ती जी सिस्टीम आहे एन पार्टिकलची तिचं मास किती आहे हे समेशन, ही जी साईन दिसते ते समेशनचे साईन आहे. समेशन म्हणजे ॲडिशन, म्हणजे इथे आपण काय करतोय M1 प्लस M2 प्लस M3 डॉट डॉट अप टू MN हे ॲड करतोय आणि हे टोटल केल्यानंतर M हे त्याचं कॅपिटल M हे त्याचं टोटल मास मिळतं. आणि हे जे पार्टिकल्स आहेत आता इथे आपल्याला बघायला मिळतं इथे. सो हिअर M1 इज द फर्स्ट पार्टिकल ऑफ द सिस्टम, M2 is the second particle of the system. Now the other particles are not shown and we have shown the last particle. So Mn is the last particle of the system. Now R1, R2, R3 are the respective position vectors from the given origin. Now here this is the x-axis, this is the y-axis, this is the z-axis. Now the position vector म्हणजे माझा M1 हा पार्टिकल कुठे आहे विथ रिस्पेक्ट टू द XYZ ॲक्सिस, तर या पॉईंटवर आहे. मग त्याचं पोझिशन वेक्टर सांगणारा जो वेक्टर आहे तो आहे R1. त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत M1चे अलॉंग द XYZ ॲक्सिस ते आहे x1, y1, z1 हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. आणि R1 हा त्याचा पोझिशन वेक्टर आहे आणि R1ला आपण कसं लिहू शकतो तर R1 इज x1i प्लस y1j प्लस z1k या पद्धतीने आपण R1 रिप्रेझेंट करू शकतो. तसंच R2 इज x2i y2j अँड z2k हे ह्या त्याच्या आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्याचे पोझिशन वेक्टर R2 हे सेकंड पार्टिकलचं M2 ह्या मास असलेला सेकंड पार्टिकलचं आपण सांगू शकतो. सिमिलरली आपण हे सगळ्या पार्टिकल्ससाठी अप्लाय करू शकतो. आणि mnth जो पार्टिकल आहे ज्याचा मास Mn आहे आणि त्याचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू द ॲक्सिस XYZ ॲक्सिस अँड द ओरिजिन हे पोझिशन वेक्टर किती आहे तर Rn आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत तर xn, yn आणि zn असे आहेत. सो इन दिस वे वी आर रायटिंग द पोझिशन वेक्टर. नाव आता सेंटर ऑफ मास, आता आपलं उद्देश आहे की हा जो सेंटर ऑफ मास स्पेशल हा पॉईंट आहे पूर्ण त्या सिस्टीमचा एन पार्टिकल सिस्टीमचा हा जो स्पेशल पॉईंट आहे तर ह्या स्पेशल पॉईंटचा तो कुठे आहे ॲक्च्युअली तर त्याचा रेडियस, त्याचा पोझिशन वेक्टर कुठे आहे, कसा आहे तो फाइंड करण्यासाठी आपण पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास from the same origin is given by R. So R is the position of the center of mass. It is summation of mi Ri upon summation of mi. So summation of mi Ri म्हणजेच काय केलेलं आहे आपण इथे M1 आपल्याला माहिती आहे समेशन म्हणजे ॲडिशन. सो M1 R1 प्लस M2 R2 प्लस M3 R3 डॉट 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 अप टू Mn Rn अपॉन समेशन ऑफ mi म्हणजे M1 प्लस M2 प्लस M3 डॉट डॉट अप टू Mn. पण समेशन ऑफ mi म्हणजे काय आहे तर टोटल मास ऑफ द सिस्टीम एन पार्टिकल सिस्टीम आणि इथे
इथे म्हणून आपण लिहिलेलं आर इज इक्वल टू आय इक्वल टू 1 to n MIRI समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MIRI अपॉन m. सो दिस इज द अशा पद्धतीने या मेथडनी आपण पोझिशन वेक्टर फाइंड करत असतो. कोणाचे तर त्या एन पार्टिकल सिस्टीमच्या सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर आपण फाइंड केलेला आहे या पद्धतीने. नाव इफ द ओरिजिन इट सेल्फ इज द सेंटर ऑफ मास, म्हणजे हा जो ओरिजिन आहे तोच जर सेंटर ऑफ मास असेल तर मग काय होणार आहे, तर ओरिजिन त्या ठिकाणी मग ओरिजिनचा पोझिशन वेक्टर काय आहे 0, बिकॉज ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय आहे 0 0 0 0 अँड 0, म्हणून ओरिजिनचा पोझिशन वेक्टर हा 0. सो आर इज इक्वल टू 0 फॉर द ओरिजिन. मग इथे आपण 0 टाकलं तर मग MI आपल्याला काय मिळणार आहे, तर MIRI समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MIRI इज इक्वल टू 0 त्या केसमध्ये. सो समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MIRI गिव्स द मोमेंट ऑफ मासेस. पण हे काय आहे, समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MIRI हे मोमेंट ऑफ मासेस अबाउट द सेंटर ऑफ मास आहे. सो thus the center of mass is a point about which the summation of moments of masses in the system is 0. Center of mass चा हा अजून एक अर्थ आपल्याकडे आता आपल्याला मिळालेला आहे. आता जर मला हा सेंटर ऑफ मास जो आहे, हा जो सेंटर ऑफ मास आहे तर याचं मला जर फक्त एक्स कोऑर्डिनेट पाहिजे असेल, म्हणजे हा जो XYZ आहे त्याच्यापैकी हा जर फक्त एक्स कोऑर्डिनेट मला शोधून काढायचा असेल तर मग आपण कसं लिहिणार की इफ x1 y1 x1 x2 x3 डॉट डॉट अप टू xn आर द रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेट्स ऑफ r1 r2 r3 डॉट डॉट अप टू rn. म्हणजे x1 हा एक्स कोऑर्डिनेट आहे कोणाचा m1चा, x2 हा एक्स कोऑर्डिनेट आहे कोणाचा m2चा, x3 हा एक्स कोऑर्डिनेट आहे कोणाचा m3चा, असं करत करत xn हा एक्स कोऑर्डिनेट आहे mnचा. सो नाव x, मग आता मला एक्स कोऑर्डिनेट फाइंड करायचं आहे सेंटर ऑफ मास पॉईंटचा. सो x इज इक्वल टू आपण परत याच पद्धतीचा फॉर्म्युला यूज करणार आहे. सो x इज इक्वल टू समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MIXI अपॉन समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MI. पण डिनॉमिनेटर आपल्याला माहिती आहे कॅपिटल M म्हणजे मास, तर मग आपण कसं लिहू शकतो, आता एक्स कोऑर्डिनेट आपण कसा फाइंड केलेला आहे, कसा लिहिलेला आहे, एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास of the n particle system is x is equal to summation of I equal to 1 to n MIXI upon m. आता जसा हा x कोऑर्डिनेट आपण लिहिला तसाच आपण y कोऑर्डिनेट पण लिहू शकतो आणि z कोऑर्डिनेट पण त्याच पद्धतीने लिहू शकतो. मग y कोऑर्डिनेट कसा लिहिणार, सो y इज इक्वल टू समेशन ऑफ I इक्वल टू 1 to n MIYI अपॉन m, आणि z कोऑर्डिनेट कसा लिहिणार, z इक्वल टू समेशन ऑफ I इक्वल टू 1 to n MIZI अपॉन m. तर या पद्धतीने आपण हे तिन्ही एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट्स कोणाचे तर सेंटर ऑफ मासचे लिहू शकतो. सो द नेक्स्ट पॉइंट इज टू फाइंड द व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मास. सो लेट नाउ वी नो वी हैव द n particle system. So let m1 m2 m3 dot dot up to mn be the n particle, be the masses of the n particles. And let v1 be the velocity of mass m1, v2 be the velocity of mass m2, similarly vn be the velocity of mass mn. Now how do we find the velocity of the center of mass or the velocity vector? आपण त्याचा तो जो सेंटर ऑफ मास आहे तो किती व्हेलॉसिटीने मूव्ह होतो आहे सेंटर ऑफ मास. सो व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास कसं फाइंड करायचं आहे, तर सिमिलर दी मागच्या वेळेला जी प्रोसिजर यूज केली त्याच पद्धतीने आपण फाइंड करायचं आहे. सो द व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू द समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MIVI अपॉन समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to n MI. That is equal to summation of I equal to 1 to n MIVI upon m. Now what is MIVI? मास इंटू व्हेलॉसिटी हे काय असतं, तर मोमेंटम असतं. लिनियर मोमेंटम इज द मास इंटू व्हेलॉसिटी. सो इथे आपण काय करतोय तर ॲडिशन करतोय m1 v1 प्लस m2 v2 प्लस m3 v3 डॉट डॉट अप टू mn vn. इथे आपण ॲडिशन करतोय म्हणजे आपण रिझल्टंट म्हणजे हे जे मोमेंटम आहे मास इंटू व्हेलॉसिटी
त्या प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंटमचं ॲडिशन करत चाललेलो आहे, म्हणजेच आपण समेशन करतो आहे. सो आपण इथे लिहिताना काय लिहिणार? सो द रिझल्टंट म्हणजे थोडक्यात काय मिळालं आपल्याला? रिझल्टंट लिनियर मोमेंटम, टोटल लिनियर मोमेंटम अपॉन द टोटल मास, किंवा त्याला आपण असं लिहू शकतो वेटेड ॲव्हरेज ऑफ द मोमेंटा. नाव x, y and z components of the velocity vector of the center of mass can be obtained. मागच्या ह्याच्यात जसं आपण डिस्कस केले तसे सेंटर ऑफ मासचे व्हेलॉसिटी व्हेक्टर जो आहे सेंटर ऑफ मासचे त्याचे XYZ कंपोनंट्स आपण फाइंड करणार आहे. आपण याच्या आधी जसे आपण फाइंड केलेले आहेत पोझिशन व्हेक्टरचे XYZ कंपोनंट्स फाइंड केलेले आहेत आत्ताच, तसेच आपण त्याच पद्धतीने आपण व्हेलॉसिटी व्हेक्टरचे सेंटर ऑफ मासचे पण XYZ कंपोनंट्स आपण फाइंड करू शकतो. आणि जर आता इथे जशी ही जी बॉडी आहे दाखवलेली इथे, तर ही बॉडी कशी आहे? तर डिस्क्रीट आहे, तिला सेपरेट एन पार्टिकल्स आहेत. तर तशीच जर बॉडी प्रत्येक वेळेला असलीच पाहिजे असं नाही. सो इफ द बॉडी इज अ कंटिन्युअस बॉडी, ॲज वी हॅव डिस्कस्ड अबाउट दिस इन अवर last video lectures. So if the body is continuous, then how do we find the velocity of vector of center of mass? So VCM, that is velocity vector of center of mass, is integral of VDM upon M. So in this way we find the velocity vector of the center of mass. Now we move to the acceleration vector or the acceleration of the center of mass. म्हणजे माझा हा सेंटर ऑफ मास आहे, त्याचं ॲक्सेलरेशन वेक्टर मी कसं फाइंड करणार? सो परत एकदा मी असं म्हणणार की लेट M1, M2 डॉट डॉट अप टू Mn बी द एन पार्टिकल, बी द मासेस ऑफ द इच पार्टिकल ऑफ द एन पार्टिकल सिस्टम. आणि नाव द ॲक्सेलरेशन ऑफ मास M1 इज A1, ॲक्सेलरेशन ऑफ मास M2 इज A2, ॲक्सेलरेशन ऑफ मास Mn is An, because the body is now moving in a translational motion. So, and when it is having acceleration, so A1, A2 dot dot up to An be the accelerations of the system of the n particle. So now the center of mass of this the acceleration vector of the center of mass of this n particle system again is given by, so acceleration ACM or acceleration vector of the center of mass is summation of I equal to 1 to n mi ai upon summation of I equal to 1 to n mi, or it can also be written as summation of I equal to 1 to n mi ai upon m. Now what is mi ai? Mass into acceleration. M1 A1 plus M2 A2, इथे आपण काय करतोय? M1 A1 plus M2 A2 plus M3 A3 अप डॉट 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 अप टू Mn An, असं हे समेशन आपण केलेले आहे प्रत्येक पार्टिकलसाठी आणि त्याच्या ॲक्सेलरेशनसाठी. म्हणून हे काय झालेलं आहे? तर रिझल्टंट, आपण त्याचं रिझल्टंट फाइंड करतोय, त्याचे टोटल फाइंड करतोय. पण M इंटू A काय आहे? व्हॉट इज M1 इंटू A1? इट इज द फोर्स ऑन द फर्स्ट पार्टिकल M1. M2 इंटू A2 काय आहे? इट इज द फोर्स ऑन द सेकंड पार्टिकल ऑफ मास M2. तर मग इथे आपण हे जेव्हा समेशन करतो आहे म्हणजेच आपण काय करतोय? रिझल्टंट फोर्स फाइंड करतोय. मग इथे आपण रिझल्टंट फोर्स लिहिलं आहे आणि हे टोटल कॅपिटल M काय? टोटल मास आहे त्या सिस्टमचा. सो रिझल्टंट फोर्स अपॉन द टोटल मास विच इज ऑल्सो कॅन बी रिटन ॲज वेटेड ॲव्हरेज ऑफ फोर्सेस. नाव द X, Y and Z components of A, that is the acceleration vector. जर मला ॲक्सेलरेशन व्हेक्टरचे म्हणजे सेंटर ऑफ मासचा जो ॲक्सेलरेशन व्हेक्टर आहे त्याचे जर मला XYZ कंपोनंट्स फाइंड करायचे असले तर मग मी जसं इन द फर्स्ट केस इथे जसे आपण X, Y आणि Z आपण फाइंड केलेले आहेत कोणाचे? तर पोझिशन व्हेक्टर ऑफ सेंटर ऑफ मासचे जसे आपण XYZ कोऑर्डिनेट्स फाइंड केले तसेच आपण व्हेलॉसिटी व्हेक्टरमध्ये सुद्धा तसेच फाइंड करणार आहे XYZ कंपोनंट्स. आणि ॲक्सेलरेशन ऑफ द सेंटर ऑफ मास किंवा ॲक्सेलरेशन व्हेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मासचे पण XYZ कंपोनंट्स आपण सेम वेनी फाइंड करणार आहे. नाव फॉर आपल्याला हे माहिती आहे की ऑल बॉडीज आर नॉट डिस्क्रीट बॉडीज.
दे आर कंटिन्युअस बॉडीज, सो द कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल किंवा बॉडी ही कंटिन्युअस असेल, बिकॉज जनरली द बॉडी आर कंटिन्युअस. सो मग त्यांचं जर सेंटर ऑफ मास मला फाइंड करायचं असेल, सो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ACM, व्हेक्टर acceleration vector of the center of mass is equal to integral of A dm upon m. So here we have discussed about the position vector of center of mass, the velocity vector of center of mass, and the acceleration vector of center of mass. So the next point is the center of gravity point. So center of gravity point हा तो पॉइंट आहे ज्या पॉइंट पासून त्या बॉडीचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असतं. म्हणजे समजा आता आपण एक एन पार्टिकल सिस्टीम आत्ता कन्सिडर केली तशी केलेली आहे. सो पहिला पार्टिकल आहे, त्याचा मास आहे m1. मग त्याचं वेट किती आहे? m1 इंटू g. आणि व्हॉट इज वेट? इट इज द ग्रॅव्हिटेशनल पुल एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द पार्टिकल ऑफ मास m1. सिमिलरली m2 हा पार्टिकल घेतला, त्याचं वेट किती आहे? m2 इंटू g. असं करत करत शेवटच्या पार्टिकल पर्यंत पोहोचलं, त्याचं वेट किती आहे? mn इंटू g. तर आता हे सगळ्या पार्टिकल्स किंवा ही संपूर्ण जी बॉडी आहे तिचं वेट ज्या पॉइंट पासून डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं तो हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो इट इज द वेटेड ॲव्हरेज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ऑन द इंडिव्हिज्युअल पार्टिकल. किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं अजून थोडंसं डिफिकल्ट शब्दात पण आपण असं म्हणू शकतो, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ बॉडी इज द पॉइंट अराउंड विच द रिझल्टंट टॉर्क ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीचा जो फोर्स आहे किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल पुल आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो त्या बॉडीवर प्रत्येक जगातल्या सगळ्यात बॉडीवर ऍक्ट होत असतो. सो द रिझल्टंट टॉर्क ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द बॉडी इज 0. असं सुद्धा आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीसाठी सांगू शकतो. सो अप टिल नाव वी हॅव डिस्कस्ड अबाउट द सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट्स. बट द सेंटर ऑफ मास is a fixed property for a given rigid body in spite of any orientation. So now see here. Now this is a rigid support and this body is hung from the rigid support through this point. इथे आपण हा पॉइंट यूज केलेला आहे. आणि इन द नेक्स्ट पिक्चर द बॉडी विच इज हंग इज फ्रॉम डिफरंट पॉइंट. म्हणजे आता नेक्स्ट पिक्चरमध्ये दुसरा पॉइंट यूज केलेला आहे. द ओरिएंटेशन इज डिफरंट in both the pictures, both the figures, but still the center of mass point, it does not depend upon the orientation. The center of mass is a fixed point, but the center of gravity point, if the orientation changes, the center of gravity point may change accordingly. So the center of mass is a fixed point and the center of gravity depends upon the orientation. So here we complete the chapter Laws of Motion. Thank you.